प्रेम आणि लग्न या दोन एकमेकांशी संबंधित गोष्टी आहेत, कारण जेव्हा प्रेम संपतं तेव्हा लग्न सुद्धा संपतं. अर्थात याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. पूर्वी लग्न मोडणे ही एक मोठी गोष्ट समजली जायची, ती न व्हावी म्हणून प्रयत्न केले जायचे. पण आता काळ बदलला आणि नात्याची व्याख्या सुद्धा बदलली आहे. आता तडजोड करण्यास जास्त कोणी तयार नसतं. एखादी मनासारखी गोष्ट होत नसेल व नात्यात आनंद मिळत नसेल तर सहजपणे वेगळे होण्याचे निर्णय घेतले जातात. पण जेव्हा लग्न मोडतं तेव्हा काहीतरी एक ठराविक कारण त्यामागे असतं. पण अनेकदा असंही दिसून येतं की बालिश कारणामुळे लग्न मोडलं किंवा घटस्फोट घेतला गेला. आज आम्ही तुम्हाला अशाच काही घटना सांगणार आहोत. अत्यंत बालिश कारणाने संसारातून काढता पाय घेतला आहे. सॉक पपेटमुळे नाते तुटले. यावर तुमचा तरी विश्वास बसेल का? नाही ना, पण ही गोष्ट खरंच आहे. नवऱ्याला आधीपासून सॉक पपेटची आवड होती, पण त्याची ही आवड एवढी वाढत गेली की पुढे त्याचे सगळे लक्ष त्यातच जाऊ लागले. त्यांच्या या नडला कंटाळून त्यांच्या पत्नीने त्यांच्याकडे घटस्फोट मागितला आणि त्या नवऱ्याने सॉक पपेटसाठी तिला घटस्फोट दिला सुद्धा. एक असे कपल होते ज्यांच्यात टूथपेस्ट काढण्यावरून वाद व्हायचा. नवरा वकील होता, ज्याची टूथपेस्ट काढण्याची पद्धत वेगळी होती. त्याचं म्हणणं असायचं की टूथपेस्ट ही मधूनच दाबून काढली पाहिजे आणि पत्नी वेगळ्या पद्धतीने टूथपेस्ट काढायची. बायको टूथपेस्टच्या तळाशी दाबून ती बाहेर काढत असल्यामुळे त्यांच्यात रोज वाद होऊ लागले. सुरुवातीला गमतीत सुरू झालेल्या नोकझोकीने शेवटी कधी उच्चांक गाठला त्यांनाही कळले नाही. पुढे वाद सहन झाल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.